स्वामी देवा, हा माझा हट्ट समजा. भाबडाय होतो, अगदी मनापासून करतोय. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट मान्य करावेच लागतात. तुला इच्छा आहे ना, ठीक आहे, देऊ त्याला दर्शन, पण एका अटीवर. कोणती अट? त्याने आम्हाला ओळखलं पाहिजे. दर्शन देणं आमचं काम, पण ओळखणं हे त्याचं कर्म. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. काय रे बाबा, अरे कसलं व्रत चालू आहे, काय आहे? स्वामींचं दर्शन व्हावं यासाठी या झाडाला प्रदक्षिणा घालतोय. अरे असं झाडाला प्रदक्षिणा घालून जर स्वामींचं दर्शन झालं असतं तरी ते बघ केवढी झाड आहेत. इथे प्रत्येक जण एकेका झाडामागे प्रदक्षिणा घालताना दिसला असता. दिसतंय का कुणी? नाही, मग पण कदाचित प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाने दर्शन होत असेल तर. माझ्यासाठी हाच मार्ग आहे. अक्कलकोट मध्ये आल्या आल्या मला हा मार्ग सुचवला गेला. हा मार्ग स्वामींनी सुचवला असेल ना? अरे बाबा, जर स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्या मागे तुमचं मन धावायला हवं. शरीराला कष्ट देऊन काय उपयोग? स्वामी सगळ्यांची माऊली आहे. आता तुम्ही जर तुमच्या शरीराला कष्ट दिले त्या माऊलीला आवडेल का तिच्या लेकरांना कष्ट झालेले? नाही. मग हो, म्हणून तर स्वतःला कष्ट देतोय ना. हे बघून स्वामींना पाझर फुटेल. ते तात्काळ प्रकट होतील आणि मला दर्शन देतील. आता या नामदेवाचं काय करायचं? स्वतः स्वामी देव सांगतायत तरीही ओळखत नाहीये हा माणूस. अरे ओळख ना, ओळख. बरं मला सांग, तू म्हणतोय तुला स्वामींना भेटायचंय, त्यांचं दर्शन घ्यायचंय. स्वामी कसे दिसतात, कुठे असतात, काही ठाऊक आहे का? तू ओळखणार कसं? मला साधूबुवांनी सांगितलंय, तू अक्कलकोटला पोच. स्वामी समोर आले की तू आपसुक त्यांना ओळखशील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थांब थांब, त्रास होतोय ना? हो. थांब. अहो, तुम्ही काय केलं? सगळ्या वेदना थांबल्यात माझ्या. ओळखलं बहुतेक. तुम्ही वैद्य आहात का? अरे नाही रे बाबा, अरे अक्कलकोटची माती ही बहुगुणी आहे, औषधी आहे, लगेच बरं वाटतंय. या रूपात स्वामी देवच येऊन भेटून गेले तरी या नामदेवानं त्यांना ओळखलं नाही. सुंदरे, तुझा हट्टाही पूर्ण केला. आम्ही त्याला दर्शन द्यायला गेलो पण त्याने आम्हाला ओळखलंच नाही. हो ना देवा, मलाही कळत नाहीये त्यांनी तुम्हाला कसं नाही ओळखलं. नाही म्हणजे आजवर त्याने तुम्हाला पाहिलं नाही म्हणून त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही हे मी समजू शकते. पण ज्यावेळी तुम्ही त्याला स्पर्श केला, त्याची जखम बरी केली, तेव्हा त्याला कसं नाही जाणवलं तुमचं दैवी अस्तित्व? नाही जाणवणार सुंदरे. सांग, पाणी कशात झिरपेल? कापसात, दगडात नाही. सुंदरे, कापसात सामावून घेण्याची क्षमता आहे म्हणून यात पाणी झिरपलं.
पण ही क्षमता दगडात नाही आहे, म्हणून दगडात पाणी झिरपलं नाही. आता काय करायचं देवा? पुन्हा एकदा त्याला दर्शन द्या ना. या वेळेला तो नक्की ओळखेल तुम्हाला. असं होणार नाही सुंदरे. तू असा आग्रह करून स्वतःचा संचित खर्च करतेस. चालेल देवा. जर माझ्यामुळे एखाद्याला तुमचं दर्शन होणार असेल, त्याचा उद्धार होणार असेल, तर यात मला आनंदच आहे. कोण आहे हा? यासाठी इतका आग्रह? या सुंदरेचा काही स्वार्थ तर नसेल ना? भक्ताकडून पैसे उकळणार आहे की काय कोण जाणे. कपिले, प्रत्येक जण तुझ्यासारखा विचार करत नाही. सुंदर्या, मी गुरु आहोत. गुरुचं काम मार्गदर्शन करणे. कृपा होणं न होणं हे शिष्यावर अवलंबून असतं, पण गुरु मार्गदर्शन करत राहतो. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी आता तरी दर्शन द्या. आता शक्ती नाही उरली. स्वामी, मला अंधाराची भीती वाटते, जंगली प्राण्यांची भीती वाटते. अनोळखी गाव आहे, माझं रक्षण करा स्वामी. श्री स्वामी समर्थ. काय रे बाळा, एवढ्या रात्रीचं इथे काय करतोयस? साधना करतोय. स्वामींना प्रसन्न करायचंय. हे असं करून काय स्वामी प्रसन्न होणार आहेत का? स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय घरी जाणार नाही मी. अरे बाळा, माझ्या अनुभवातून सांगतोय, हे सगळं करण्याऐवजी घरी जा, नित्य कर्म कर, सत्कर्म कर, पुण्य कर. त्याने स्वामी प्रसन्न होतील. ऐक माझं, जा घरी. स्वामींचं दर्शन झाल्यावर सगळं करेल. आता मला सांगा, कंदील जर तेवत राहावा असं वाटतंय तर इंधन लागतं का नाही? हो. त्याचप्रमाणे जर स्वामी कृपेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात यावा असं वाटत असेल तर तुमच्या आयुष्याच्या कंदिलात पुण्याचं, सत्कर्माचं, भक्तीचं इंधन असणं आवश्यक आहे. साधना करून मी तेच करतोय. उठ रे बाळा, त्रास होतोय ना तुला? माझी काळजी करू नका. स्वामी आहेत माझी काळजी करायला. सुंदरा मावशी, अहो हा माणूस वेडा आहे का? अहो साक्षात स्वामीच त्याची काळजी घेतायत आणि त्यांनाच सांगतोय की काळजी करू नका. मी जाऊन ह्याला सांगते की हे स्वामी आहेत ते. अहो थांबा. स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करू नका. स्वामी देव चिडतील. हे बघ, आता यातलं तेलही संपत आलंय आणि बाहेर अंधारही आहे. मला घरापर्यंत सोडतोस का? आजोबा एकटे जाऊ शकणार नाहीत. माणुसकी म्हणून जायला हवं, पण माझी साधना, एवढ्या वेळ जी साधना केली ती वाया जाईल. अरे ओळख रे बाबा स्वामी देवांना. ओळख. हो म्हण. अरे म्हण ना हो. माफ करा, मी साधना सोडून तुमच्या सोबत येऊ शकत नाही. तुम्ही इथेच थांबा. सकाळी उजडलं की जा. अरे बाळा, मला औषध घ्यायचंय. तब्येत बरी नाहीये, घरचे वाट पाहत असतील. नाही नाही नाही, स्वामी माझी परीक्षा घेत असतील तर मी माझी साधना सोडून जातो की नाही, माझ्यासाठी साधना महत्वाची आहे की नाही हे बघत असतील तर नाही, मी माझी साधना सोडून कुठेही जाणार नाही. माफ करा, मी साधना थांबवणार नाहीये. स्वामी, तुम्ही साखर मागवली होतीत ना? नाही म्हणजे काही गोड बातमी आहे का? गावात साखर द्यायची असेल तर मी जाऊन येते, वाटून येते सगळ्यांना. कपिले, आता या टोपलीतून माती आणि साखर वेगळी कर. स्वामी, अहो कसं शक्य आहे? मातीत तुम्ही साखर मिसळलीत. आता आता शक्य नाही साखर वेगळी काढणं. अगं प्रयत्न तर कर. या बुवाला कधी कसली लहर येईल सांगता येत नाही.
आम्हाला साखरेचा एक एक दाणा वेगळा करून हवाय. स्वामी अहो अशक्य गोष्ट आहे ही. टिपले जगात अशक्य असं काहीच नसतं. उचल. शिवशंकर शंभो. मुंग्या हे कसं झालं स्वामी? झाले की नाही साखर वेगळी? अगं मुंग्यांनी एक एक साखरेचा दाणा वेगळा केला. तुमच्या आयुष्यात हे असे सरमिसळ होते. दुराग्रह आणि शुद्ध भाव यांचे सरमिसळ. नामदेवाच्या बाबतीतही हेच झाले. त्याचा शुद्ध भाव साखरेसारखा आहे, मात्र दुराग्रहाच्या मातीत मिसळलाय. जोपर्यंत तो स्वतः शुद्ध भाव वेगळा करत नाही, जोवर शुद्ध भावाने पुण्य संचय वाढवत नाही, तोपर्यंत कृपेची साखर त्याच्या वाट्याला येणार नाही. भाव शुद्ध असेल तर कृपा ओघाने येते, आणि भाव शुद्ध नसेल तर कृपा दुरावते. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 श्री नामदेव भाऊ, अहो काय ही अवस्था करून घेतलीयेत? थोडा वेळ बसा, पाणी प्या, थोडं खाऊन घ्या. नाही, जोपर्यंत स्वामी दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी काहीही ग्रहण करणार नाही. सोडा हट्ट. माझ्या बरोबर चला स्वामी स्थानावर. स्वामी देव दर्शन देतील तुम्हाला. आणि त्यांनी जर तुम्हाला दर्शन दिलं नाही ना, तर मी स्वतः तुमच्या बरोबर इथे येईन. स्वामी देव जोपर्यंत तुम्हाला दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी स्वतः तुमच्या बरोबर प्रदक्षिणा घालीन. नाही, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत आणि मला कळतंय तेच कुणाला ना कुणाला तरी पाठवतायत आणि माझ्या नामस्मरणात व्यत्यय आणतायत. पण मी साधना थांबवणार नाही. मान्य आहे मला, देव परीक्षा घेत असतो, पण काही वेळेला देव वेगळ्या रूपात येऊन दर्शन देतो. आपल्याला त्याला ओळखायचं असतं. स्वामी मला त्यांच्या मूळ रूपातच दर्शन देतील, आणि तेही इथेच, याच ठिकाणी. आता ही कल्पना तुम्हाला कोणी दिली? एक भला माणूस भेटला होता मला इथेच, आणि त्यांनीच मला सांगितलं त्या ठिकाणी साधना कर, प्रदक्षिणा घाल, स्वामी तुम्हाला याच ठिकाणी दर्शन देतील. हे बघा, हे जे गेलेत ना, यांनीच मला सांगितलं. हा तोच माणूस आहे ज्याने यांचे दागिने घेतले. दागिने लुटण्यासाठीचा मार्ग सुचवला असेल का? याला मूर्खात काढलं आणि ह्याला ते कळलंही नाही. आता तोच येऊन सांगेल तेव्हाच याचा विश्वास बसेल बहुतेक. जोवर पुण्याची शिदोरी फरत नाही तोवर दर्शनाचा योग जुळून येत नाही. अरे भेटायची घाई भक्ताला असते, पण भेट कर्म ठरवता. जोवर पुण्याचा साठा वाढत नाही तोवर योग जुळत नाही. ए थांब थांब म्हणते ना. हा पळतोस कुठे? मला बोलायचंय तुझ्याशी. थांब बाबा, थांब. अरे कुठे पळतोस? सुंदरा मावशी, माझ्या पाठीमागे काय येतात? यांनी मला कुठे चोरी करताना तरी पाहिलं नसेल ना? आता काय खरं नाही, उगीच अडकायला नको. अरे बाबा बाबा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. अरे जेव्हा साठा मर्यादा ओलांडतो
तेव्हा कृपेचा प्रवाह थांबत नाही. अरे थांब रे बाबा. चांगली शिक्षा मिळाली. काय रे पळत का होतास? म्हणजे नक्कीच काहीतरी चुकीचं केलंयस तू. त्या नामदेवाला फसवलंस ना? हा, भोळ्या भाबड्या माणसाला लुटलंस. अक्कलकोट मध्ये येऊन असली कृत्य करतोस, पाप करतोस, अक्कलकोटला बदनाम करतोस. स्वामी देवांची भीती नाही का वाटत? हो, काय आरोप काय करताय? मी कुणाला लुटलं नाही. तुमच्या कामाशी काम ठेवा. आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे? पुरावा? स्वामी देवांना सांगितलं ना तर क्षणात पुरावा उभा करतील. मग जाशील तुरुंगात. तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळेल. पण अजून तुझ्या पापाचा घडा भरला नाहीये ना, म्हणून स्वामी देव थांबलेत. एकदा का घडा भरला की तुला अद्दल घडलीच म्हणून समज. पण आता मला त्या नामदेवाची काळजी वाटतीये. अरे वेड्यासारखी साधना करतोय तो. किती हाल करून घेतोय स्वतःचे. तू चल माझ्या बरोबर. त्याला सगळं सत्य सांग. चल माझ्या बरोबर चल. गेलो तर पकडतील, नाही गेलो तर हे थांबणार नाही. हो हो ठीक आहे, चला. आता नामदेवाला थांबवता येईल. सत्य समजेल त्याला. चल चल माझ्या बरोबर चल. अरे अरे पळतोस कुठे? सत्यापासून असं पळता येत नाही. थांब थांब तू. श्री स्वामी समर्थ. 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 यांना काय झालं? हे असे का पडले? काय करा? यांना उचलावं की नाही? ही माझी परीक्षा असेल का? मी साधना थांबवली तर स्वामींचं दर्शन होईल का मला? हो दादा. दादा. हो दादा. दादा. यांना बहुतेक चक्कर आली. यांना माझ्या मदतीची गरज आहे. मी समोर असूनही यांना मदत नाही केली. मला पाप लागेल. स्वामी दर्शन मला उभी आयुष्यात होणार नाही. दादा. हो दादा. दादा. पाणी. यांना पाणी आणून देतो. भाऊ. हो दादा. यांना. दादा. दादा. हो सावकाश. दादा हे पाणी आणलंय. पाणी घे. हो काय झालं? चक्कर कशी आली? 4 दिवसांपासून तब्येत खराब आहे. काल रात्रीपासून चालतोय म्हणून बहुतेक चक्कर आली. पण स्वामीच्या रूपात तुम्ही मदतीला धावून आलात. धन्यवाद. अहो स्वामी तुमच्यासाठी धावून येत आहे. पण मी नामस्मरण करतोय, माझ्यासाठी का नाही? अहो कधी कधी देव माणसाच्या रूपातच मदतीला धावून येत असतो. खूप खूप धन्यवाद. खूप पुण्याचं काम केलं तुम्ही. श्री स्वामी समर्थ. तुझ्या पुण्याची शिदोरी भरली आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. त्या साध्या भोळ्या दादांना सोडून आलो. माझं नामस्मरण थांबलं. माझा वेळही वाया गेला.
ही पावलं कुणाची? स्वामी, प्रत्यक्ष तुम्ही? तू जेव्हा प्रदक्षिणा घालत होतास तेव्हा आम्ही तुझी सोबत करत होतो. अरे भक्त जेव्हा कष्टात असतो तेव्हा आम्ही त्याला कधी एकटं सोडत नाही. तुम्ही जिथे एक पाऊल टाकता तिथे आम्ही सावलीप्रमाणे असतो. स्वामी, स्वामी, मला माफ करा स्वामी. माझ्या हातून खूप मोठा पाप घडलाय स्वामी. मी नाम्यांची दिशाभूल केली आणि त्याचे दागिने सुद्धा चोरले. तू असं का केलंस? तू माझा विश्वासघात केलास. काय रे, पळून गेला होतास ना तू? मग इथे येऊन सगळं कबूल कशाला केलंस?